सर माझी मिसकॅरेज हिस्ट्री आहे. 2 to 3 टाइम्स झालं आहे मिसकॅरेज आणि आता मला प्रेग्नेंट व्हायचं आहे. तर मी काय काळजी घेतली पाहिजे? तुला 2-3 वेळा मिसकॅरेज झाला आहे. ते पहिले 3 महिन्यात झालं का नंतरच्या 3 महिन्यात झालंय? 1-2 जे झाले ते फर्स्ट 3 मंथ्स मध्ये झाले आणि नंतर जे झालं ते आफ्टर 4 to 5 मंथ्स. ओके. आता हे बघ, दोन्ही मिसकॅरेजचे कारण वेगळे असतात. आता पहिल्या 3 महिन्यामध्ये जे मिसकॅरेज झालं त्याचं कारण बऱ्याच वेळा जेनेटिक असू शकतं, डिफेक्टिव्ह गर्भ असू शकतो, क्रोमोझोमल ॲबनॉर्मल गर्भ असू शकतो, मग निसर्ग जशा गर्भाला वाढू देत नाही ते त्यामुळे अबॉर्शन होऊ शकतात. अनेक वेळा तर जी काही हार्मोन्स प्रेग्नन्सी ग्रो करायला लागतात ते कमी पडतात, म्हणून सुद्धा ती प्रेग्नन्सी वाढत नाही किंवा तिला ट्रीट करणं गरजेचं असतं. आणि प्रेग्नन्सी खूप काय म्हणतात त्याला, सूक्ष्म लेवलला तिचं इंटरॅक्शन्स, ऑटोइम्युन इंटरॅक्शन्स असतात, काही नॅचरल सेल असतात किंवा काही केमिकल रिॲक्शन्स असतात. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी जर प्रॉपर आईच्या शरीरात ती ॲक्सेप्टन्स लेवल नसली तर ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होत नाही. कारण की यामध्ये वडिलांचे सुद्धा जीन्स असतात, त्यामुळे आईचं शरीर बऱ्याच वेळा ते ॲक्सेप्ट करत नाही. राईट, दॅट इज वन रिझन. दुसरं कारण असं असतं की जसं मी तुला म्हटलं हार्मोन्स कमी पडले, मग अशा वेळेस आपण जर हार्मोन प्रॉपर दिले तर प्रेग्नन्सी ही कंटिन्यू होते. तर हे झालं फर्स्ट ट्रायमिस्टरचं कारण. सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे तू म्हटली 4-5व्या महिन्यात तुझी एक प्रेग्नन्सी लॉस झालेली आहे, तिचं कारण वेगळं असू शकतं. आता बऱ्याच वेळा गर्भपिशवी ॲबनॉर्मल असू शकते, म्हणजे जन्मताच प्रेग्नन्सीत त्या गर्भपिशवीत प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे गर्भपिशवीचं मुख खूपच लूज असतं, काही जणांचं गर्भपिशवी मुख शॉर्ट आणि लूज असतं, काही जणांमध्ये गर्भपिशवीला 2 कप्पे असतात किंवा एक पडदा असू शकतो गर्भपिशवीला मध्ये. त्यामुळे सुद्धा गर्भाला जागा होत नाही आणि प्रॉपर इम्प्लांट गर्भ चिटकत नाही, म्हणजे प्रॉपर त्याला वाढायला स्पेस मिळत नाही. त्यामुळे सुद्धा असे अबॉर्शन्स होऊ शकतात. ओके.